आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन, शेतकरी प्रश्न, मुंढवा जमीन घोटाळा, तपोवन वृक्षतोडीचे पडसाद उमटण्याची शक्यता. विरोधी पक्षनेते पदावरूनही विरोधक आक्रमक. जैश ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका, नागपुरात गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट, सूत्रांची माहिती. अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची विरोधकांची सभागृहात मागणी, तर आचारसंहितेमुळे कालावधी वाढवण्यावर मर्यादा, मुख्यमंत्र्यांचं सभागृहात स्पष्टीकरण. शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे विरोधी नेते पक्षपदी दुसऱ्यालाच पुढे करतील. मंत्री उदय सामंतांचा भास्कर जाधवांना टोला, तर त्याची काळजी तुम्ही करू नका, भास्कर जाधवांचं सामंतांना प्रत्युत्तर. असं काही नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, ही पेरलेली बातमी. विरोधी पक्षनेते पदाबाबत आदित्य ठाकरेंचं मोठं विधान. संख्याबळाचा नियम कुठेही नाही, तातडीनं विरोधी पक्षनेते पदाची निवड करावी, नाना पटोलेंची मागणी. आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते झाले तर आक्षेप नाही, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. राज्याची आर्थिक पातळीवर ओढाताण, मुख्यमंत्र्यांपाठोपाठ अजित पवारांची ही कबुली. अधिवेशनात 40,000 कोटींहून अधिकच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येण्याची शक्यता, वित्त मंत्रालय विधिमंडळात सादर करणार पुरवणी मागण्या. शिवसेनेच्या आमदारांची महत्त्वाची बैठक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार बैठक. बैठकीत महायुतीच्या समन्वयाबाबतही होणार चर्चा. ठाकरे ब्रँडवरून मंत्री उदय सामंतांचा विरोधकांना टोला, आता राज्यात फक्त महायुतीचाच ब्रँड. वाघ बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पीडित परिवारातील एकाला वनविभागात नोकरीची संधी, वनविभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत. राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा, उपराजधानीत शिवसेनेना नेते प्रताप सरनाईक, भास्कर जाधवांची भेट. आज आझाद मैदानात महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचं आंदोलन, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची हाक.